तुम्हाला फक्त घर कुठं आहे? नाही अरे आम्हाला न्यायाची तुम्हाला गरज आहे काय? आम्ही अमरावती जिल्ह्यात आम्ही नांदुर्डी आलो. इथं चौकात नाही थांबू शकत तुम्ही. आम्हाला तिच्या घराच्या पहिले डिटेल करा. तिथं घरात गल्लीत गेलो पाहिजे ना. असं कसं आहे? अरे मला सांगा, ऐकून घ्या. यशोमती ठाकूरचं घर कोपऱ्यावर आहे, त्याच्या पहिले अरुण अडसरचं घर आहे, प्रताप अडसरचं घर आहे. त्याचे घर तर उद्या तुम्ही गल्लीत तर जा. ते चौकात थांबवला तुम्हाला. गाडी राहावी आहे. काल कोणते थांबवून दिली पोलीस याच्यात गेले रेड्डीच्या कॅबिन मध्ये. तिथं कोणते थांबवून दिले? आम्ही प्रेमानं तुम्हाला सेवा असं नाही ना. आमचा हक्क आहे. आम्ही तिथपर्यंत निवेदन तुम्ही मला तुम्हाला आणि आम्ही शांतता पद्धतीने निवेदन देणार आहोत. मी क्लिअर सांगितलं. वरिष्ठांसोबत बोलून घ्या. काय म्हणतो शाहू आंबेडकर आरक्षण विरोधी वक्तव्य करणारा राहुल गांधींचा कांग्रेस हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. कांग्रेस हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. राहुल गांधीचं करायचं काय? या राहुल गांधीचं करायचं काय? या राहुल गांधीचं करायचं काय? सत्य बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अंग्रेज व विश्वकर्मा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एसटी ओबीसी एससीचा एकाच आवाज, प्रकाश आंबेडकर एकाच आवाज. अरे एससी एसटी ओबीसीचा एकाच आवाज. एससी एसटी वरिष्ठांचे आदेश आहे. डिटेन करून घ्या. नाही झाले तयार तर काही व्हायचं नाही. झालं तर आम्हाला तिथपर्यंत न्यायालयाला मोरे 5 लोक न्यायाला आम्ही तयार आहोत. तुम्ही ह्या चौकात आम्ही काय शिवारी देऊ राहिलो की काही सारखे आम्ही काही सारखे शिवाय देऊ राहिलो नाही. जाऊ राहिलो तुम्हाला इथं कसं सांगते खरंच अधिकारी कोण? अधिकारी सांगा ना. अधिकारी आम्ही आहो ना. आम्हाला आम्ही इथं जाऊ ना. अधिकारी तुम्हाला खरंच नाही माहिती आहे कुठं? नाही आमदाराचा आदेश म्हणजे कोणाचा आदेश? आम्हाला आमच्या वरिष्ठांचा. मला हे डीसीपी जे सांगतील तो आदेश करणार. डीसीपी डीसी कोणीच अधिकारी असं बोलणारा हो. कुठं आहे? अरे त्याला घर विचारलं का? आम्हाला घरापर्यंत जायचं आहे. आम्ही प्रेमानं व्यवस्थितपणे साध्या भाषेत त्याला सांगून आलो. आम्ही वाचणार शिवीगाळता नाही. आमचा हा मुद्दा आहे. त्यांनी त्या राष्ट्रीय नेत्या त्यांनी तिथे पोहोचायला पाहिजे. राहुल गांधींनी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे. अहो आम्ही डेलिगेशन कुठं न्यायला सांगतो हे समजण्यासाठी तुमचं. आम्हाला कुणाचं मग आम्हाला जिथं आंदोलन करायचं तिथपर्यंत जाऊ द्या का रस्त्यात? अरे येते असं ना देखना घरा का त्याचं. अरे काँग्रेस हमसे डरती है, काँग्रेस हमसे डरती है. तुम्ही जाणार नाही. नाही जाणार तुम्ही थोडी सांगणार. आम्ही चाललो. चला बसा गाडी. चला चला बसा. आम्ही रस्त्यातून कसं काय गाडीत बसवता? गाडीत बसा तुम्ही. अरे हो मान्य नाही. आम्हाला तिथं घरापर्यंत जाऊ द्या. आम्हाला प्रेमाला साडीच्या भाषेबद्दल जाऊ द्या. ही पद्धत चुकीची आहे साहेब तुमची. आम्ही साध्या भाषेत निवेदन द्यायला चाललो. घरापर्यंत जाऊ द्या. आम्हाला फक्त काँग्रेस हमसे डरती है, पुलिस आगे करती है. शाहू आंबेडकरच्या नावानं मतं मागणाऱ्या काँग्रेसचा आरक्षण वादांची फसवणूक करणाऱ्या
तुम्ही तुमचं काम करा. आम्ही आंदोलन जबरदस्तीचं करू. आज शांततेत आंदोलन आहे. तुम्हाला ना तुमचे 5 सदस्य तुम्ही ह्या चौकाशी पत्र दिले ना सर. असं करून काहीच फायदा नाही. तुम्ही त्या बहुजन आघाडीचा तुम्ही काय काय होणार काहीच होत नाही. बाळासाहेब आंबेडकर निलेश विश्वकर्मा आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. वरदाना अरे वरदाना तुम्ही हो. कांग्रेस हमसे डरती है. पुलिस को आगे करती है. कांग्रेस हमसे डरती है. पुलिस को आगे करती है. जातीवादी काँग्रेसचा आरक्षणवादी काँग्रेस मुर्दाबाद. फुले शाहूंवर मत मागणारा काँग्रेसचा चला आतमध्ये घ्या. त्यांना आतमध्ये धक्के नका देऊ. धक्के नाही ना. चला अंदर चला चला चला. जेवढे बसायचं तेवढे चला समोर आहे गाडी. समोर बसा काही. सातत्यानं हा अन्याय अत्याचार काल नवीन चंद्र रेड्डी यांच्या इथं 150 काँग्रेसचे लोक गेले होते. त्यांच्यावर कारवाई नाही. आणि आज आम्ही फक्त याला त्यासाठी चाललो आहे. राहुल गांधीची जी भूमिका आहे ती सातत्यानं हेतुपुरस्पर हे वक्तव्य केलं गेलेलं आहे. आणि याचाच निश्चित म्हणून आज आमचा हा एल्गार मोर्चा खासदाराच्या घरावर, आमदार शिव ठाकूरच्या घरावर होता. आणि आता याच्या स्वरूपात याच्यात उग्र स्वरूप उद्या येणार आहेत. त्याच्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेस हारायला हा मोठा मोर्चा घेऊ. म्हणजे यांना मतं घेताना फार गोड वाटतात आणि जर लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल त्यावेळेची भूमिका चुकते आहे. म्हणून आमची भूमिका वंचित बहुजन आघाडीची यापुढची तटस्थ त्या पोलिसांनी पाहायला पाहिजे. तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. राष्ट्रीय ओबीसीचा
तुम्ही आतमध्ये आतमध्ये सर्वजण नाही हो बाबा तुमच्यापैकी कोणाला काही झालं तर काय माझी जबाबदारी आहे तिथं